ओम नमः शिवाय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. मंडळी, आपल्याला एकच प्रश्न आहे, पण तो अनेक मंडळीने विचारला आहे. तो प्रश्न असा आहे की जे निराशवादी लोक असतात ना, त्यांचा प्रश्न आहे हा विशेष म्हणजे की त्यांनी म्हटलं की आमच्या जीवनामध्ये प्रेमच नाही हो भेटलं. हं? काही जणांनी विचारलं की आमच्या जीवनात प्रेम आहे का नाही, असं पण विचारलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ही सार्वजनिक प्रश्न आहे. अनेक वेळा हा तोच तोच प्रश्न आला अशाच यालाच लागून तर आपण तो सार्वजनिक समजतो. तर मंडळी, यांच्यासाठी आपण हा प्रश्न आणि तुम्ही सुद्धा ऐका, कारण ही सार्वजनिक पाहतोय मी. तर आमच्या जीवनात प्रेम आहे का नाही, तर आपण काय ते आपण पाहूया. खरंच प्रेम असतं का नसतं? प्रत्येकाला वाटतं की कुणीतरी आपल्यावर माया करावी, कुणीतरी आपल्याला आपुलकीनं काही गोष्टी सांगाव्या, आपण त्याला काही गोष्टी बोलाव्या. हं? माणूस हा प्रेमाला भुकेलेला आहे, प्रत्येक प्राणी हा. हं? त्यासाठी याची अत्यंत गरज असते. हं? तर आपलंसं म्हणणारं, आपलेपणा दाखवणारं कुणालाही वाटतं. हं? तर याच विषयावर मी आज ही प्रश्न पाहतोय. तर खरंच मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला प्रेम असू शकतं का नाही, तुम्हाला मी सांगणार आहे. तर मंडळी, असं मी तुम्हाला यातून एकच सांगू शकतो की प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणारं कुणीतरी असतं. मग ते स्त्री पुरुष असो, कुणीही असो. हं? प्रत्येकाला प्रेम ही देवानं दिलेलं आहे. आता नेमकं मग असं असताना आपल्याला प्रेम का भेटत नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती येते. मग त्यात कुणाची पत्नी असू शकते, हं? कुणाचा नवरा असू शकतो, कुणाचा इतर कुणी असू शकतं, पण असतं. फक्त ते काय आहे, आपल्याला ते ओळखता येत नाही. कुणीही आपल्या जवळची व्यक्ती म्हणजे असू शकते, असतेच. हं? कुणाला ती कुणाच्या जीवनामध्ये ती येऊन गेली असेल, कुणाचा नवरा असू शकतो, कुणाचा प्रियकर असू शकतो, कुणीतरी जवळची व्यक्ती असू शकते, तुमच्यावर भरभरून प्रेम करणारी, तुम्हाला माया लावणारी, जीवाला जीव लावणारी अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली असू शकते, आलेली असेल. हं? पण तुम्हाला ती ओळखता आली नाही. तुम्ही तुमच्या धुंदीत राहिलात. कुणाला समजा आली नसेल तर कुणाच्या जीवनात येऊ बी शकते. येत नाही असं, प्रत्येकाला येते, संधी देवानं दिलेली आहे, फक्त ते ओळखता येत नाही. त्याचे कारण म्हणजे तुम्ही एकतर स्थिर मनाचे नसतात, चंचल मन असतं, बावरलेलं मन असतं. आणि हे स्थिर मन येण्यासाठी आणि हे बावरलेलं मन ही एकत्र शांत होण्यासाठी ही गरज असते भक्ती मार्गाची. आणि त्यातली त्यात शिवभक्ती करावी. मी करतो म्हणून नाही, तर शिवभक्तीमध्ये आपण किती पाप केले, काही केलं तरी शिव हा सगळ्यांना समान आशीर्वाद देतो, तुमची मनोकामना पूर्ण करतो. फक्त तुम्ही ती शिवभक्ती ही मनातून श्रद्धेतून करायला पाहिजे. जर तुम्हाला तशी व्यक्ती भेटली नसेल तर तुम्ही शिवभक्तीच्या मार्गी लागा. तुम्हाला एक ना एक दिवस तशी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन जाईल आणि ती फक्त ओळखा, तुमची कायमची राहील. ती ओळखता नाही ना आली तर मग त्याला इलाज नाही. मग सध्या तुमच्यात आली बी असेल, परत ते समजा तुमच्यापासून दूर गेली असली तरी ती परत येऊ शकते. फक्त तुम्ही शिवभक्ती मार्ग धरा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र जप नियमितपणे करा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्यावर भरभरून माया करणारी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. लक्षात ठेवा, मी विश्वास देतो तुम्हाला.